नंतर जो आहे क्वेश्चन 6A मध्ये पण दोन ऑप्शन दिले तुम्हाला, A1 आणि A2 आहे बघा. कुठं आहे A1 आणि काय आहे A2. मग तुम्ही A1 चॉईस करणार आहे का A2? A2. आता A2 काय सांगा. A1 काय करायचं असते तो पण समजून घ्या. A1 जो हा पॅसेज हे दिलेलं असते, हे जे पॉइंट्स दिलेले आहेत, या पॉइंट्स नुसार तुम्हाला एक पॅसेज बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? एक पॅसेज बनवायचा आहे आणि पॅसेजला काय करायचं, हेडलाईन टाकायची आणि इथं हेडलाईन लिहायची त्याची. त्याला आपण टायटल म्हणतो. काय करायचं आहे? टायटल. मग हे एवढं करावं लागतं. आता ह्याचा अर्थ, हे सगळं मिनिंग लक्षात घेऊन एक पॅसेज बनवायचं किंवा ह्याला और काय बघा, A2 जो आहे वर्बल टू नॉन वर्बल, ह्याचा उलटा अर्थ आहे. पॅसेज दिलेला असतो, पॅसेज वरून तुम्हाला काय बनवायचा असतो, चार्ट बनवायचा असतो. काय बनवायचं आहे? चार्ट. मग त्यामध्ये ट्री डायग्राम येते, लक्षात ठेवा. ट्री डायग्राम. तर ट्री डायग्राम मध्ये भरपूर येतात, त्याचे प्रकार, परत ह्याचं जाळं तयार होते असं. परत ह्याचे प्रकार आले तर परत असं येणार, परत ह्याचे आले की परत असं येणार. आपण वंशावळ म्हणतो बघा, आजोबा, परत वडील, परत आपण, आपली मुलं, परत आपली नातवंड, परत परतांड, अशी वाढत जाणार. नरेंद्र काय आहे का नाही? लक्ष द्या. तर यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. वर्बल टू A2 आपण हे करूया, फायनल लिहूया. त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. A2 मध्ये रॉक्स आर नॉट ऑल द सेम, द ट्री मेन टाइप्स. ट्री आहे ना, ट्री झाले कसं काय मग. रॉक्स हे काही सारखे नसतं म्हटले, दगड म्हणजे खडक वगैरे, त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत. किती प्रकार पडलेले आहेत? 3 प्रकार आहेत. आहे हा, मग बघा दिसतंय का बघा. हाताची घडी घाला पहिला सगळ्यांनीच. समजून घ्या काय असते वर्बल टू नॉन वर्बल. यामध्ये काय काय दिलंय पहिला हे तर समजून घ्या. रॉकचे प्रकार किती सांगितलेले आहेत? 3 प्रकार आहेत. दे आर सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक अँड इग्निशियस. इग्नियस आहे ना, इग्नियस आहे ना. इग्नियस. आता यामध्ये हे 3 प्रकार आपण कुठं लिहायचे? चला हे 3 प्रकार इथे लिहायचे बघा. 1 2 3. कुठले कुठले मेन प्रकार बघा? सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक आणि इग्नियस. इथं लिहिणार तुम्ही 1 2 आणि 3. हे 3 टाइप्स आहेत. आणि इथं काय लिहिणार? टाइप्स ऑफ रॉक्स. टाइप्स ऑफ रॉक्स, खडकांचे प्रकार. ते 3 नावं इथं लिहायची. त्यानंतर काय दिले बघा. आता इथं फॉर्म्ड फ्रॉम, कशापासून तयार झाला हा खडक, 1 नंबरचा, आणि एक्झाम्पल लिहायचे. तर त्यामध्ये हा जो आहे का नाही, सेडिमेंटरी रॉक्स फॉर्म्ड फ्रॉम पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स पाहिजे होतं ऑफ मटेरियल. म्हणजे ते इथं ऍड करायचे बघा. कुठं? फॉर्म फ्रॉम पार्टिकल्स, इथून घ्यायचं. पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. हे कुठं घ्यायचं सांगा? इथून घ्यायचं आहे ते. हे 4 मध्ये ना, ते 4 आकडा इथं देतोय. आलं लक्षात? म्हणजे हा खडक जो आहे 1 नंबरचा, जो सेडिमेंटरी रॉक आहे, तो कशापासून बनलेला आहे इथं दिलेला आहे. तो वाळूपासून, शंख, शिंपले, दगड, बाकीचे इतर तुकडे याच्यापासून बनलेला आहे. जनरली सेडिमेंटरी रॉक्स इज अ फेअरली सॉफ्ट अँड मे ब्रेक अपार्ट, क्रम्बल इझिली. म्हणजे हा काय करू शकतो, लगेच तुटू शकतो. आता ह्याचं काही तो लिहायची काही गरज नाही, तर काय विचारलेलं नाही आपल्याला, एक्स्ट्रा माहिती काय विचारलेलं नाही, ते काय लिहायचं. इट इज युजली द ओनली टाइप दॅट कंटेन्स फॉसिल्स. एक्झाम्पल्स ऑफ दिस रॉक टाइप इन्क्लूड कॉंग्लोमेरेट अँड लाइमस्टोन. हे एक्झाम्पल फक्त ऍड करायचे. पुढे लिहायचे हे 2 एक्झाम्पल 5 मध्ये ऍड करा. आपल्याला फक्त एक्झाम्पल्स विचारले. कुठले एक्झाम्पल? 2 खडकांची. बरेच स्पेलिंग मिस्टेक आहे, आयतच लिहून घ्या. आता 2 नंबरचा खडक कुठला जर सांगा आपला, मेटामॉर्फिक. हा कशापासून तयार झालाय? फॉर्म्ड अंडर द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द चेंज दॅट ऑकर ड्यू टू द इंटेन्स हीट अँड प्रेशर. म्हणजे भरपूर प्रेशर पडल्यानंतर किंवा टेम्परेचर वाढल्यानंतर हा खडक तयार होतो. मग हा इथं घ्यायचा. हा 7 नंबरचा जो पॉइंट आहे, कुठून तेव्हा 7 नंबरचा आहे. 7 का 6? मग 6 नंबर इथं घेतो आपण. चला पुढं.
The rocks that result from these processes often have ribbon-like layers and may have shiny crystals formed by minerals growing slowly over time on their surface. Examples कुठले घ्यायचे? हे बघा, हे 2 एक्झाम्पल्स घ्यायचे त्यामध्ये. हे 7 नंबर येणार इथं ह्याचे एक्झाम्पल्स. आता त्यानंतर तिसरा जो खडक आहे इग्नियस आहे बघा, इग्नियस हा येणार फॉर्म्ड व्हेन मॅग्मा कूल्स अँड हार्डन्स. इथून घ्या ते पुढं व्होल्कॅनोस, इथून घ्या पुढं. किती नंबर आहे बघा येणार हे? कूल्स इनसाइड द अर्थ अँड अदर टाइम्स. बघा इथून हा जो येणार ह्या 2 ओळी कशात ऍड करायच्या आहेत त्या 8 मध्ये येणार. त्यानंतर एक्झाम्पल कुठले घ्यायचे तर शेवटी एक्झाम्पल असतात त्याचे बघा. बेसॉल्ट अँड काही स्पेलिंग बघा, ऑब्सिडियन दिले, ऑब्सिडियन. आता हा 9 नंबर मध्ये ऍड करा, 9 नंबर मध्ये. मग बघा लक्षात आलं का तुमच्या? लिहून घ्या पटकन आवरा फास्ट मध्ये.